रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे. आज स्वागत प्रॉपर्टी. आज मी आपल्याला ना रिजलँड आयकॉनला जो मोठा 3 BHK फ्लॅट आहे, जो लक्झरियस 3 BHK आहे, तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की फ्लॅट हा आपल्याकडे असणारा अनयूज अनटच फ्लॅट असणार आहे. हायर फ्लोअरला फ्लॅट आहे. ग्राउंड प्लस 26 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. आपण एकदम हायर फ्लोअरला फ्लॅट आपण दाखवतोय. फ्लॅट हा चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे आणि याचं लेआउट जे आहे ते जरा थोडंसं वेगळ्या अँगलनं आहे. तर मी आता तुम्हाला तो फ्लॅट दाखवतो. खरं हा जो फ्लॅट आहे हा ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः 4.5 ते 5 किलोमीटर अंतरावरती असणार आहे. आणि जे कापूरवाडी जंक्शन आहे, कापूरवाडी जंक्शनपासून पण जवळ आहे. इथे दवाखाना, डॉक्टर, भाजीपाला किंवा हॉस्पिटल हे सगळं आजूबाजूला सगळ्या सुखसुविधा आहेत. A1 नारायणा इंटरनॅशनल शाळा, अंबर इंटरनॅशनल शाळा, CP गोयंका शाळा, ह्या सगळ्या शाळा पण आहेत. त्या पण ह्या फ्लॅटपासनं अगदी जवळ आहे. म्हणजे ढोकळे कोलशेत रोडच्या मध्यावरती हा फ्लॅट आहे. भविष्यात येणारं ॲमेझॉनचं जे डेटा सेंटर आहे ठाण्यामधलं, त्या लँड पार्सलपासनं पण ही प्रॉपर्टी जवळच आहे. द आयकॉन हे पहिल्यांदा चायनाच्या लोकांनी बनवायला चालू केलं होतं, तर त्या पद्धतीचं हे आहे. आणि फ्लॅट जर तुम्ही बघितला तर खूप चांगल्या पद्धतीनं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी इथे असणार आहेत. पण त्या रेडी व्हायला थोडासा अवधी जाणार आहे. तुम्ही इथे आपण आता सध्याच्या फ्लॅटच्या बाहेर येऊन आहोत. तर तुम्ही बाहेर जर फ्लॅटच्या आलात तर तुम्हाला समोर एक फ्लॅट दिसतो. ह्या साईडला फ्लॅट आहे, ह्या साईडला फ्लॅट आहे आणि ह्या साईडला पण 2 फ्लॅट आहे. आणि एकच फ्लॅट आहे तो ह्या साईडला असणार आहे. जो 3 BHK आहे तो एका साईडला हा आहे. विशेष याच्यात कसं आहे की बघा, इकडे एक लिफ्ट आहे, इकडे एक लिफ्ट आहे, इकडे एक लिफ्ट आहे. ह्याची जी लिफ्ट आहे ही लिफ्ट तसं बघितलं तर हा तुमच्या घरापुढचा हा एरिया आहे इथपर्यंत. आणि मग इथून तुमचं हे स्टेअरकेस आहे. स्टेअरकेस नंतर हे तुमचं खरं तसं बघितलं तर घर आहे. तसं बघितलं तर जे कार्पेट आपण सांगितलं 1070 कार्पेटच्या पेक्षा हे जास्त आहे. कारण हे एरिया त्याच्या आपल्या फ्लॅटमध्ये काही काउंटिंग नाहीत. बघा, तुम्ही लिफ्टच्या बाहेरलात हा तुमचा स्पेस आहे. तुम्ही इथपर्यंत आपला दरवाजाला हा स्पेस आपला आहे. बाहेर गेल्यानंतर हा स्पेस आपला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे जर तुमचं घराचं समजा 3 BHKच्या बाहेर तुम्हाला एवढं मोठं अंगण प्रॉपरली मिळतं, जे तुम्हालाच पूर्णपणे असणार आहे. आणि आता हे आपल्या घरामध्ये आपण आता घरामध्ये एंट्री करतोय. घरामध्ये एंट्री जर करायचं म्हटलं तर इथं यांनी काय केलेलं आहे, थोडं डिजिटल लॉक सिस्टम केलेलं आहे सिक्युरिटी पर्पजनुसार. आणि कम्प्लीट नॉर्थ आहे. ज्यावेळेला तुम्ही घराच्या बाहेर पडणार आहेत, कम्प्लीट नॉर्थ आहे. आतमध्ये येताना तुम्ही साऊथला आहात. तर अशा पद्धतीचं हे याचं एंट्री असणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही हे बघितलं तर तुमचं जे हे आहे तर ह्या साईडला तुमचे ह्या साईडचे जे रूम्स आहेत त्याच्यात तुम्हाला सकाळचं ऊन मात्र ह्या सगळ्या रूमला येणार आहे. तर आपण ज्यावेळेला एंट्री करतो घरामध्ये त्यावेळेला तुम्हाला इथे एक मोठं बेडरूम दिलेलं आहे. बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीनं आणि मोठी आहे. म्हणजे प्रॉपर बेडरूम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे साईज मिळते. ह्या साईडला तुम्ही आलात तर परत याचं चांगलं मोठं असं असणारं बाथरूम आहे. जे बाथरूमही बघितलं तर तेही चांगल्या पद्धतीने डेकोरेटिव्ह आणि याचं प्लंबिंग वर्क वगैरे पण कोहलियर कंपनीचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या हिशोबाने जर विचार केला तर चांगला आहे. आणि मग नंतर ह्या बेडरूमला तुमच्या ह्या साईडला नंतर तुम्हाला इथे स्टँडिंग बाल्कनी आहे. जी स्टँडिंग बाल्कनी पण जर बघितली तर तशी बघितलं तर ती खूप मोठी आहे. कारण इकडनं जर मी आलो तर इथपासनं ही तुमची बाल्कनी चालू होते. इथपासनं येऊन हे तुमच्या बेडरूमपर्यंतची असणारी ही बाल्कनी आहे. आणि समोर जर तुम्ही बघितलं तर ही नारायणा इंटरनॅशनल शाळा आहे. आणि ते समोर जे दिसतं भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन तेही तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं. आणि त्याच्यानंतर जर वरती बघितलं तर पारसिकचा डोंगरचा व्ह्यू तुम्हाला मात्र ह्या घरामधनं दिसतो. आणि जर तुम्ही खाली बघितलं तर हे खाली बघा, स्विमिंग पूल, क्लब हाऊस ह्या ज्या आहेत त्या ॲम्युनिटीचं काम ऑलरेडी चाललेलं आहे. स्विमिंग पूल तयार आहे, पण अजून बाकी जे झाडं वगैरे लावायचं काम आहे ते सगळं तुमचं अजून इथं बाकी आहे. याला 5-6 महिन्याच्या अवधीमध्ये ह्या सगळा विषय तुमचा पूर्णपणे क्लिअर होईल. आत्ताच ह्या बिल्डिंगला, ह्या 3 BHKच्या बिल्डिंगला आत्ताच सॉफ्ट पोझिशन द्यायला चाललं आहे. बऱ्याचशा लोकांचं फर्निचरचं काम सध्या तरी ह्या बिल्डिंगमध्ये चाललेलं आहे. आणि त्याच्यानंतर परत हा तुम्हाला एवढा मोठा पॅसेज इकडे मिळतो. आणि पॅसेजच्या नंतर हा तुमचा मोठा असणारा 3 BHKचा हॉल तुम्ही बघू शकता. किती मोठा, दोन्ही साईडनं हॉल तुमचा मोकळा असणार. ह्या साईडला पण मोकळा आहे, ह्या साईडला पण मोकळा आहे. म्हणजे दोन्ही साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दोन्ही साईडला ह्या स्लायडिंग विंडो लावल्या कारणानं तुम्हाला ह्या असा तुमचा मोठा हॉल जाणवतो. आणि जर आपण ह्या साईडला आलो तर आता जस्ट त्यांनीच पूजा केलेली आहे. ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत तुमची ही स्टँडिंग बाल्कनी तुमच्या हॉलची आहे. तुमच्या हॉलमध्ये जर आपण उभं राहिलो तर ते मी तुम्हाला ते सांगितलं भविष्यातल्या येणारं मेट्रो स्टेशन दिसतं, पारसिकचा डोंगर दिसतो, अधिक ॲमेझॉनची जी कंपनी तिथं झाडं आहेत त्या ॲमेझॉनची तिथं कंपनी येणार आहे. नारायण इंटरनॅशनल शाळा दिसते. आणि मग परत तुमचं हे रुनॉल आयर्न नावाचं कॉम्प्लेक्स ह्या साईडला आहे. आणि परत हा जो ही जी जागा आहे परत
हॉलमधनं पण तुम्हाला ही असणारी तुमची स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला इथपर्यंत ह्या फ्लॅटमध्ये मिळते। आणि मग ह्या साईडला जरी आपण आलो तर ह्याच्यात बघा कसं आहे, ह्याच्यात थोडं लेआउट आपल्याला तुम्हाला बदली वाटेल। ह्या साईडला आपण जरी आलो तर ह्या साईडला संध्याकाळची हवा तुम्हाला चांगली येणार। तर इथं बघा इथे पण स्टँडिंग बाल्कनी आहे। स्टँडिंग बाल्कनीच्या नंतर ज्यावेळेला आपण इकडे येणार आहात त्यावेळेला आता मोठी जागा आहे। ही बाल्कनी आहे, खरं ही बाल्कनी तुम्ही जर हॉलमध्ये असते तर तुम्हाला अजून आनंद आला असता, पण ही बाल्कनीच आहे। ही आमची ब्राय बाल्कनी आहे, पण ती इतकी मोठी दिलेली आहे की तुम्ही इकडनं जरी उभे राहिलात तर तुम्हाला बघा इकडून सगळं आशार सफायर दिसतं, किंवा मग तुमचं इकडे हा जो मॉल आहे आपला हाय स्ट्रीट मॉल वगैरे हे सगळं तुम्हाला इकडनं दिसतं। आता ह्या बिल्डिंग ज्या डेव्हलप व्हायच्या त्या होऊन गेल्यात, आता इथं काय तुमची बिल्डिंग वगैरे येणार नाही आहे। त्याच्यामुळे ही जी बाल्कनी आहे अशा पद्धतीचा हा तुमचा इथे किचनच्या साईडला ही वापर एवढा मोठा मिळेल, आणि ही तुमची स्टँडिंग बाल्कनी। आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेला आपण इकडे येतो ना तर ते हॉलच्या ह्या साईडला जर बघितलं तर तुम्हाला यू शेपमध्ये चांगलं किचन दिलेलं आहे, जे असं करून असं येऊन परत ह्या साईडला इथपर्यंत असं मोठं तुम्हाला किचन याच्यामध्ये मिळेल। तर हे अशा पद्धतीचे हे बांधकाम आहे, किंवा कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण याची चांगली आहे। तर हा 3 BHK फ्लॅट ह्या पद्धतीचा आहे। त्याच्यानंतर आता आपण हे सगळं बघून झालं, तुम्हाला एक बेडरूम दाखवला, किचन दाखवलं, हॉल पण आपण दाखवला, ड्राय बाल्कनी दाखवली। आता आपण चाललोय पुढे जे तुमचे 2 बेडरूम शिल्लक आहेत ते ह्याच्यात जर बघितलं एक कॉमन तुमचं टॉयलेट वॉशरूम बाथरूम आहे। तर हे कॉमनवाला आहे, जे अशा पद्धतीचा आहे, एकदम नवीन आणि अनटच। हा फ्लॅट अजून कोणीच बघितलेला नाही आहे, मीच पहिला फ्लॅट आपण 3 BHK टाकलेला आहे। जस्ट जे अपोजिटला आलात तर परत हे मास्टर बेडरूम आहे। आता हे चावी याची माझ्याकडनं गुम झालेली आहे, त्याच्यामुळे जे बाथरूम तुम्ही कॉमन बाथरूम जेवढं मोठं आहे तेवढंच मोठं बाथरूम तुमच्या ह्या बेडरूममध्ये आहे, आणि याला मात्र वुडन फ्लोरिंग दिलेलं आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथं तुम्ही मोठी जागा आहे, इथे तुम्ही एक कपाट बनवू शकता, एवढी मोठी जागा तुम्हाला नक्की इथे मिळते अशा पद्धतीची। हे बाथरूम आहे, त्याच्यानंतर मग हे बेडरूम आहे, हे बेडरूमची साईज पण तुम्ही बघा मोठी आणि चांगली आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला कपाट ठेवायची मात्र जागा तिथेच आहे, इथे वेगळी अशी नाही आहे। आणि मग इथे आलात का परत तुमच्या ह्या बेडरूमला स्टँडिंग बाल्कनी परत इथे अशा पद्धतीची दिलेली आहे। आणि जर खाली तुम्ही बघितलं तर तेच तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं ॲम्युनिटीज तयार व्हायचं काम चाललेलं आहे। ॲम्युनिटीज पोडियमवरती आहेत, खाली पोडियम ह्या फ्लॅटसोबत पण आपल्याला पार्किंग असणार आहे। तर अशा पद्धतीचा हा तुमचा दुसरा बेडरूम झाला। आता आपण एक शेवटचा बेडरूम तुम्हाला मी दाखवतो, जो अशा पद्धतीचा असणार आहे। ह्याच्यात पण जागा जर बघितली तर तशी चांगली जागा आहे। हे बघा ही सगळी अशी मोठी जागा। आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला इथे आलात तर इथे हे ग्राउंड आहे समोर, ह्या ग्राउंडच्या इथे कधीतरी काही ना काही येईल, मात्र असं नाही की मी तुम्हाला म्हणणार की आता काहीच येणार नाही, परंतु भविष्यात इथे काही ना काही येऊ शकतं। पण सध्या तरी तुम्हाला जर बघितलं तर हा असा ओपन व्ह्यू तुमच्या ह्या शेवटच्या बेडरूममधनं मिळू शकतो। आणि तुम्हाला हे येऊरचं डोंगर म्हणा, हिरानंदिनी मॅडोज, वसंत विहार ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत ह्या बिल्डिंगमधनं आपल्याला दिसतात। तर अशा पद्धतीचे अनटच नवीन आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे। तर हा फ्लॅट जो आहे साधारणतः ह्या मालकांनी आपल्याला सेलसाठी सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला हा फ्लॅट 2,40,00,000 ज्यांना हा फ्लॅट विकायचा आहे, 2,40,00,000 जर आपल्याला फ्लॅट आवडला तर ते थोडीफार अमाऊंट कमी पण करायला तयार आहेत। पण अगदी काहीतरी कमी होईल असं नाही, पण काही ना काही नक्की याच्यात कमी होण्याचे चान्सेस आहेत। तर हा फ्लॅट आपल्याला कसा वाटतं, माझं काम तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा, कारण की मी खूप कष्ट देऊन हा व्हिडिओच्या पाठीमागे सकाळचं उठून तेच काम करतोय। तर माझ्या मेहनतीला फळ तुम्ही द्यावं ही मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो। जास्तीत जास्त घरं बघा, जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून माझा उत्साह मला वाढून मला अजून जास्त काहीतरी करता येईल, ह्या अपेक्षेनं मी हे सगळं काम नक्की करतोय। तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी मंडळी।